राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी नाशिकमध्ये मनोमिलनाची साथ घातल्याचं पाहायला मिळालं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये बरीच बॅनरबाजी केली। शरद पवार आणि अजित पवारांनी पुन्हा एकत्र येण्यासाठी बॅनरबाजी केल्याचं पाहायला मिळालं। साहेब आणि दादा आपल्या एकत्रीकरणाचा मनिध्यास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या मनोमिलनाची आस असा या बॅनरवर उल्लेख पाहायला मिळतोय आणि राष्ट्रवादीच्या वर्धापन दिना दिवशी कार्यकर्त्यांनी मनोमिलनाची साथ घातल्याचं सुद्धा दिसतंय। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी नाशिकमधील बॅनरबाजी राजकीय वर्तुळात चर्चेचा बराच मोठा विषय बनली आहे। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण टाजणे आपल्या सोबत आहेत। किरण, नुकतंच आपण काही वेळापूर्वी क्षणांपूर्वी पाहिलं आज जे मेळावे होत आहेत राष्ट्रवादीचे, त्याच संदर्भात त्याच अनुषंगाने ही नाशिकमधली बॅनरबाजी काय नेमका आशय लिहिलेला आहे या बॅनरवर आणि काय चर्चा आहेत, कार्यकर्त्यांमध्ये काय भावना आहेत? अगदी खरं आहे। आपल्याला माहिती आहे की 26वा वर्धापन दिन दोन्ही राष्ट्रवादीकडनं आजच्या दिवशी साजरा केला जातोय। कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि अशा सगळ्या या उत्साहाच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशा स्वरूपाचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या बोलण्यातून सांगतायत। मात्र अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी जो वर्धापन दिन आहे त्याच निमित्तानं शुभेच्छा देत असताना नाशिकमधील एका पदाधिकाऱ्याने जो बॅनर लावलेला आहे तो चांगल्या चर्चेत आलेला आहे। यावर दोन पद्धतीचा आशय त्यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे। एक म्हणजे जेव्हा दोन वेगळ्या नद्या एकीत एक मिसळतात, एकरूप होऊन पुढे जातात आणि हजारोंचे जीवन संपन्न करीत असतात, त्याचप्रमाणे आपणही एकत्रित या अशा स्वरूपाचा एक कोट त्यावर नमूद केलेला आहे। आणि दुसरा जो कोट नमूद करण्यात आलेला आहे तो म्हणजे साहेब आणि दादा आपल्या एकत्रीकरणाचा मनी आहे ध्यास संपूर्ण महाराष्ट्राला आहे आपल्या मनोमिलनाची आस अशा स्वरूपाचा एक प्रकारे वर्धापन दिनाच्या निमित्तानं एक बॅनर नाशिकमध्ये ठिकठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि त्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होऊ लागलेली आहे। आपल्याला माहिती की गेल्या काही दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या ज्या चर्चा सुरू झालेल्या होत्या त्या सगळ्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या देखील चर्चा सुरू झालेल्या होत्या आणि अशा या चर्चेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील युवकचा जो पदाधिकारी आहे किरण पानकर त्याने याबाबतची फलकबाजी केलेली आहे आणि प्रामुख्यानं कार्यकर्त्यांमध्ये जी चर्चा आहे ती चर्चा या निमित्तानं पुन्हा एकदा अधोरेखित झालेली आहे आणि या चर्चा खऱ्या ठरतात का याकडे सुद्धा लक्ष असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।